जय येडामाय. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. टियाज व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर फ्रेंड्स, सकाळी 7 वाजताच उठले बघा आणि काय मग मस्त इतकं वातावरण फ्रेश, अशी हवा सुटली तुम्ही पाहू शकता. आणि मोगरा पण फुललेला, तर इतका सुगंध दरवळला, इतका छान असं वातावरण पॉझिटिव्ह. आणि आजच्या दिवसापुरता तर काय जाणवलंच नाही उन्हाळा बघा. इतकं थंड वातावरण. आमच्या आईसाहेब उठल्या, त्यांची दिनचर्या चालू झाली. बघू शकता कसलं थंड वातावरण. हा व्हिडिओ कंटिन्यू करू. तर मग मी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घेतली. म्हटलं किचनमध्ये जाऊन बघावं. सुगरण दिसली पण काय कळलं नाही नेमकं काय चाललंय. मग पोहे दिसले, म्हटलं नाश्त्याची तयारी चालू आहे वाटतं आमच्या आईसाहेबांची. मग काय स्वयंपाकाची तयारी चालू झालेली होती. मग बघितलं, म्हटलं आता दाजींच्या आणि बहिणाबाईंच्या शेतातले केसर आंबे बघावे पिकले का. तो असे पिकलेत बघू शकता मस्त. या मग आंबे खायला. म्हटलं चला आता पोटात टाकून घेऊ काहीतरी. मग पोहे झाले. मग मस्तपैकी पोहे मी आणि पप्पांनी मस्त पोहे खाल्ले. त्यानंतर म्हटलं पुन्हा एकदा किचनमध्ये जाऊन बघावं. म्हटलं अरे बापरे, सुगरण तर म्हणलं ही दिसती दाजींच्या शेतातली. तर मग आमच्या बहिणाबाईंच्या दाजींच्या शेतातली जी सुगरण होती तिची आम्ही आता वड्या बनवणार आहोत. तर तो बेत मला कळाला. मम्मी म्हणली हा तोच बेत आहे कोथिंबीर वड्याचा. तर तुम्हाला मी सांगते आता आमच्या मम्मीच्या हातच्या पारंपरिक पद्धतीने कोथिंबीर वड्या कशा बनवायच्यात आणि तुम्ही अशीच बनवता का आणि तुम्हाला आवडतात का कोथिंबीर वड्या, मला कमेंट करून नक्की सांगा. तर मला तर खूप आवडत आहेत. तर मम्मीने मस्तपैकी बेसन पाटीमध्ये बेसन घेतलं, थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं, जिरे टाकले त्यामध्ये, पुन्हा मिरची टाकली, मिरची पावडर आणि पुन्हा त्यामध्ये मीठ टाकलं, हळद टाकली आणि ओवा टाकून घेतला. आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून सगळं एकजीव करून घेतलं आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकलं. असं थोडं पाणी टाकून एकदम आपण जसं पीठ मळून घेतो ना चपात्यांसाठी भाकरीसाठी, तर तशा प्रकारे एकदम मऊ असं मळून घ्यायचं ते पीठ. मग त्यानंतर मम्मीला मी पाणी दिलं. तर ते पाणी मम्मीने ते पातेलं ठेवलं गॅसवर उकळण्यासाठी, कारण ते उकळावं लागतं. त्यावेळेसच ते वाफेवर वड्या ज्या असतात ना त्या शिजत असतात. तर मग हे अशा प्रकारे मम्मीने एकदम मऊ मऊ असं पीठ मळून घेतलं बघू शकता तुम्ही. आणि मग असे रोल करून घेतले त्या पिठाचे. तर किती सुंदर दिसतंय ते. असंच कच्चं आहे तर असं वाटतं आत्ताच खाऊन टाकावं. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं. वाव. तर मग काय अशा प्रकारे मम्मीने रोल केले आणि ते चाळणीमध्ये ठेवून टाकले. आणि आता त्यावर मम्मी झाकण ठेवणार आणि झाकून ठेवणार. तर मग मम्मी मला म्हटली आता त्याला वाकून बघायचं नाही होऊस्तवर. आणि मग काय मी वाट बघत बसले. मग अशा प्रकारे मम्मीने कट केल्यानंतर मस्त असे तळून घेतले. तर तुम्ही पाहू शकता किती खरपूस खमंग असे स्वादिष्ट ही कोथिंबीर वडी झाली आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. बाय.